हाय हॅलो नमस्कार मंडळींनो, सर्वांचे स्वागत आहे सुजाता पालवे किचनमध्ये। नवीन वर्ष जवळ येत आहे आणि जुने वर्ष सरत आहे। माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या ॲडव्हान्स शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुम्हाला सुखा समाधानाचे व आनंदाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। सरत्या वर्षाचा शेवट आणि नवीन वर्षाची सुरुवात। या नवीन वर्षात आपण काय काय नवीन गोष्टी करणार आहात? मागील सर्व जुन्या गोष्टी विसरून जाऊन काहीतरी नवीन करायची। तर आपण असं आता 31 ला काय करणार आहात? तर आपण करूया रसम वडा। अतिशय सोपा आणि थंडी स्पेशल आहे। थंडीत उडदाची डाळ ही आवर्जून खाल्ली जाते व त्यापासूनच आपण उडदाचा वडा व रसम करणार आहोत। रसम मसाला सुद्धा आपण करणार आहोत। अनेक लहान मोठ्या टिप्स सुद्धा मी सांगणार आहे, तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर मग चला बघूया त्याचे साहित्य। आता रसम मसाला आपण तयार करणार आहोत, तर त्यासाठीचं साहित्य हे इथे आपण पाहतोय। आता इथे जी आहे उडदाची डाळ जी आहे ही 3 चमचे आपण घेतलेली आहे। मेथी दाणा हा आपण अर्धा चमचा घेतलेला आहे। अर्धा चमचा आपण काळी मिरी घेतलेली आहे। हळद आणि हिंग आपण घेतलेला आहे, म्हणजे पाव चमचा। जिरे इथे अर्धा चमचा घेतलेला आहे। धने हे 3 चमचे घेतलेले आहे आणि ह्या बेडग्या मिरच्या आहे आपण घेतलेल्या, त्यांच्या बिया मी काढून घेतलेल्या आहे आणि त्या सर्व आपण भाजून घेणार आहोत आणि आपण रसम पावडर तयार करून घेणार आहोत। विकतची सुद्धा भेटते, पण ही घरीच आपण तयार करू शकतो। ही 2-3 महिने आरामात टिकते। एकदम टाईट कंटेनरमध्ये आपण ठेवली तर ती व्यवस्थित राहते। आता त्याच्यानंतर पुढील आपण रसम जे करणार आहोत त्याच्यासाठीचं साहित्य पाहू। तर रसम करण्यासाठी आपण ही तुरीची डाळ घेतलेली आहे, ही मी शिजवून घेतलेली आहे आणि घोटून घेतलेली आहे। साधारणतः तुम्हाला जितकं पातळ हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही ती डाळ टाकायची। मी ते पाव कप इतका त्याच्यात डाळ टाकलेली आहे आणि ती शिजवून ठेवलेली आहे। तर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आपण एक छोटा कांदा घेणार आहोत। इथे 2 मोठे टोमॅटो हे ब्लांच केलेले आहे, म्हणजे शिजवून घेतले आणि त्याची साल काढून घेतली आणि ते बारीक कट केलेले आहे। त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये टाकण्यासाठी त्यामध्ये आता आपण अद्रक आणि लसूण हे आपण क्रश करून घेतलेले आहे ते टाकणार आहोत। त्याचबरोबर इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। त्याचबरोबर इथे चिंचेचा कोळ केलेला आहे, म्हणजे चिंच भिजत टाकलेली आहे, तर ते पण आपण घेणार आहोत। आणि इथे मी 1 कप इतकी डाळ वाटून घेतलेली आहे। आता ते करण्यासाठी आपण पुढे पाहूया त्याचं साहित्य। तर याच्यामध्ये मी साधारणतः 2 चमचे इतके तांदूळ टाकलेले आहे आणि ती डाळ आणि तांदूळ हे 5 ते 6 तास भिजवायचे आणि त्याच्यानंतर आपण ते वाटून घेणार आहोत। तर ते आपण वाटून घेतलेले आहे आणि आता ते आपण नंतर पुढे पाहूया। आता आपण सर्वप्रथम गॅस लावून घेऊया। आता आपण कढई तापायला ठेवलेली आहे आणि आता आपण सगळ्या गोष्टी आपण भाजून घेणार आहोत। त्यासाठी आपण सर्वप्रथम डाळ टाकून देऊया। ही उडदाची डाळ आहे, तर ही साधारणतः 2 चमचे इतकी आहे, म्हणजे 3 चमचे इतकी आहे। आज काय गोंधळ वाटतो? चालू बोल। आता ही डाळ जी आहे ही छानपैकी अशी कोरडीच भाजायची आहे, कारण हा मसाला आपण बिना तेलाचा आपण करणार आहोत। त्यासाठी ही डाळ सुद्धा आपण कोरडीच भाजायची आहे। आता हा मसाला सुद्धा आपल्याला विकत पाकिट भेटतं, जसा सांबर मसाला भेटतो तसा रसम मसाला सुद्धा भेटतो। आता आपण हे डाळ काढून घेऊया।
त्यानंतर आपण इथे धने टाकणार आहोत. हे 3 चमचे आहे. अजिबात त्याचा रंग बदलू द्यायचा नाही. थोडे हलकेसे गरम करायचे, कारण थंडीचे दिवस आहे, तर ते बारीक होण्यासाठी आपण ते गरम करतोय. तर हे काढून घेऊया. जिरे आपण त्याच्यामध्ये टाकून देणार आहोत. हलकेसे ते पण भाजून घ्यायचे. मेथीचे दाणे पण आपण याच्यामध्ये टाकतो आहे. आणि हे थोडेसेच असे हे करायचे, कारण मेथी भाजल्यावरती कडू होते, तर आपण ते जास्त भाजायचे नाही. तर आपण अगदी थोडंसं 30-40 सेकंद आपण त्याच्यावर ठेवणार आहोत आणि काढून घेऊया. आता इथे अर्धा चमचा आपण काळी मिरी पण आपण त्याच्यात टाकूया. आता काळी मिरी ही अवश्य टाका, कारण रसमला काळी मिरीचा टेस्ट खूप छान येते. तर ही पण आता थोडीशी आपण भाजून घेऊया. आता ते हळद आणि हिंग आहे, तर तो पण आपण याच्यामध्ये टाकू, पण वाटताना टाकू. आता ह्या ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यातले बिया मी काढून घेतलेले आहे आणि त्या पण आपण याच्यामध्ये भाजून घेऊया. बिया टाकत नाही मी. गॅस बंद करूया आणि ह्या मिरच्या आपण त्याच्यावर थोड्या वेळ आपण तशाच ठेवूया. गॅस बंद केलेला आहे आणि ह्या थोड्याशा आपण याच्यावरतीच ठेवून देऊया, कारण त्या थोड्याशा वातळ झालेल्या आहे, त्याच्यामुळे आपण ते गरम होण्यासाठी आपण त्याच्यावरती ठेवूया. तर ते पण काढून घेऊया आपण. आणि हे सगळे पदार्थ थंड करून घेऊया आणि वाटून घेऊया. असे हे सगळे थंड करून घ्यायचे आणि वाटायचे. हे पहा, याच्यामध्ये आपण ते टाकून घेतलेलं आहे सगळं. आणि हे हळद आणि हिंग हे पण आपण याच्यामध्येच टाकणार आहोत आणि आता हे वाटून घेऊया. हे पहा, हा असा मसाला तयार झालेला आहे आणि हा तुम्ही स्टोअर पण करून ठेवू शकता. तर आपण आता सांबार करूया. गॅस लावून घेऊया. त्यामध्ये आता आपण थोडंसं तेल टाकूया. साधारणतः 1 पळीभर इतकं आपण तेल टाकणार आहोत. 2. आता आपण तेल टाकलेलं आहे आणि तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं. त्यामध्ये आपण आता थोडासा कढीपत्ता टाकणार आहोत. थोडं जिरं आणि मोहरी आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. पाव चमचा. त्यामध्ये थोडासा आपण हिंग पण टाकणार आहोत. त्यामध्ये आपण हा छोटा कांदा घेतलेला आहे आणि बारीक फाईन चिरून घेतलेला आहे, तर तो पण आपण याच्यात टाकून देऊया. आता त्यामध्ये आपण अद्रक आणि लसूण पण क्रश केलेले आहे, ते टाकून देऊया. किंवा तुम्ही पेस्ट पण टाकू शकता. साधारणतः आपण 1 चमचा, छोटा चमचा आहे हा, छोटा चमचा आपण लाल मिरची घेतलेली आहे आणि थोडीशी आपण हळद त्याच्यामध्ये टाकणार आहोत. एकदम पाव चमच्यापेक्षा कमी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत, कारण मसाल्यामध्ये पण आपण टाकलेली आहे. आता त्यामध्ये आपण ब्लांच केलेले आणि कापलेले आपण टमाटे टाकणार आहोत. आता हे दळूनच आपण प्युरी करून टाकतो, पण आपण इथे तसं नाही वापरत आहे. तर हे ब्लांच केलेलं आहे, म्हणजे आपण शिजवून घेतलेले थोडेसे आणि त्याची छाल काढून घेतली आणि हे बारीक कट करून घेतली आहे. थोडं आपण पाणी टाकूया शिजण्यापुरतं.
आणि हे व्यवस्थित आपण शिजवून घेऊया. आता झाकण ठेवलेलं आहे आणि आपण थोडंसं आपण टोमॅटो शिजेपर्यंत आपण थोड्या वेळ थांबूया. हे पहा असं मस्तपैकी आता ते सगळीकडनं सुटलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये हा रसम मसाला आपण टाकणार आहोत. तर साधारणतः हा आपण एक मोठा चमचा आपण टाकणार आहोत. साधारणतः 1.5 चमचा इतका मी टाकलेला आहे. आता त्यामध्ये ही घोटलेली डाळ आपण त्याच्यामध्ये टाकून देऊया. सांबार सारखंच असतं हा रसम, पण रसम हा थोडासा पातळ असतो आणि सांबार थोडंसं घट्ट असतं, म्हणून आपण रसम मसाला वापरतोय. नाही भेटला तर तुम्ही आपला जो सांबार मसाला आहे तो पण तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपण त्याच्यामध्ये पाणी टाकूया. साधारणतः 2 ग्लास इतके आपण पाणी टाकलेलं आहे. आता आपण आधी पाहून घेऊया. घट्ट जर वाटत असेल तर आपण थोडंसं पाणी अजून त्याच्यात वाढवूया. आता आपण जी चिंच टाकलेली होती भिजत, तर त्याचा कोळ आपण करून घेणार आहोत आणि ते त्यातलं पाणी आपण याच्यामध्ये थोडंसं टाकणार आहोत. म्हणजे कुस्करून घ्यायचं आणि त्याचा आपण पल्प आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. आता त्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकून देऊया आणि आपलं सगळ्यात शेवटी मीठ ते पण आपण याच्यामध्ये टाकून देऊया. आवडीनुसार तुम्हाला जसं मीठ आवडत असेल त्या पद्धतीने टाकायचं आहे. टेस्टनुसार मीठ टाकणार आहोत आपण. आणि आता हे सगळं हलवून घ्यायचं आणि छानपैकी अशी उकळी येऊ द्यायची. आधी चेक करायचं की मीठ कसं आहे ते. व्यवस्थित आहे मीठ. आता आपण काय करू, आपण शिफ्ट करून घेऊ आणि ते तेल तापायला ठेवून देऊ आणि आपण वडे तयार करून देऊ. म्हणजे आपला रस्सा जो आहे, आपला रसम आपला तयार झालेला आहे. आणि हे डाळीचं आपलं डाळ जी आहे ती मी वाटून घेतलेली आहे. तर आता त्याच्यामध्ये मीठ टाकू आणि फेटून घेऊया. आता आपण हे जे फेटून घेतलेलं आहे तर ते आपण त्याच्यावर टाकून बघूया. आणि जे तरंगलं तर ते आपलं पीठ हे हलकं झालेलं आहे, तर ते आपण तळून घ्यायचं आहे. आणि जर नसेल झालं तर आपण ते परत फेटून घ्यायचं. तर आता आपलं हे तरंगलेलं आहे तर आपण ते तळून घेऊया. तर पाण्याचा हात लावायचा आणि मस्तपैकी आपण असे गोल गोल असे वडे काढून घेऊया. आता हे आपले तळून झालेले आहेत. असे मस्तपैकी सोनेरी रंगावरती आपण ते तळून घ्यायचे आहेत आणि काढून घेऊया. आता आपण ही दुसरी बॅच पण टाकून घेतोय. तर हे सर्व मी करून घेते आणि तुम्हाला नंतर दाखवते. अशा प्रकारे आपला रसम वडा हा तयार झालेला आहे. साऊथमध्ये जसं आपण इथे महाराष्ट्रामध्ये वडा रस्सा खातो तसंच तिथे हा वडा रसम खातात. तर हा तसाच प्रकार आहे आणि खूप टेस्टी लागतो. हा खूप करायला पण सोपा आहे आणि हा नक्की करा. येत्या 31ला तुम्ही हा प्रयोग नक्की करा. आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.